कराडनं आवादाकडे 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबाचा उल्लेख। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा। परळीतील जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप। आवादा अधिकाऱ्याच्या जबाबातून स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार। कराडमुळे कुटुंबीय धनंजय मुंडेंपासून दुरावले। सुरेश दसांच्या आरोपांवर मुंडे कुटुंबियांचा पलटवार। धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब। आरोप बेनबुडाचे भाऊ अजय मुंडेंचा दावा। निवडणुकीत 10-12 कोटी खर्च केले। राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा। मर्यादेतच खर्च केला, लाख बोलायचं होतं, 10 कोटी चुकून बोललो। वक्तव्यानंतर स्पष्टीकरण। सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावर उद्या सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 50 लाखांनी घटणार। भास्कर जाधवांचा विधानसभेत दावा। तब्बल 10,000 कोटी रुपयांनी तरतूद कमी। विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। कोणतीही योजना बंद होणार नाही, सरकारची सारवासारव। मशिदींवरील भोंग्यावर विधानसभेत चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलीस कारवाई करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व भोंग्यांवर निर्बंध। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। सुनावणीसाठी कोर्टात हजर राहायचं की नाही यावर कोर्ट देणार निर्णय। तर जीवाला धोका असल्याचं सांगत कोरटकरची सुरक्षेची मागणी। रस्त्यावर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाचा निर्णय। पुणे महापालिकेचा सिंहगड कॉलेजला दणका। 345 कोटींची थकबाकी थकवल्यामुळे पालिकेकडून कॉलेजच्या 50 प्रॉपर्टी सील। पाकिस्तानात 500 प्रवाशांनी भरलेली ट्रेन हायजॅक। बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून 100 प्रवासी ओलीस। ट्रेनमधील 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।